विठ्ठल देशमुख, मी प्रभाग क्रमांक 13चाच रहिवासी आहे आणि वाशिम नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक यावर्षी होत आहे। वास्तवात ही निवडणूक होत असताना इथे फिक्स नगरसेवक म्हणून राजू नामदेवराव वानखेडे यांचा विजय आज जवळपास पूर्णच झालेला आहे। कारण त्यांच्या त्या मागील 15 वर्षाच्या कारकिर्दीत प्रचंड काम या प्रभागात केलेले आहे। त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या जवळपास 2 मोठ्या टाक्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यामध्ये एक पिण्याच्या पाण्याची टाकी 25 लाख लिटरची आहे, तर दुसरी एक पिण्याच्या पाण्याची टाकी ही 6 लाख लिटरची आहे। आणि खऱ्या अर्थाने त्या टाक्या करून दिल्यानंतर त्या पिण्याच्या पाण्याचा म्हणजे जास्तीत जास्त फायदा प्रभाग क्रमांक 13ला कसा व्हावा याकरता त्यांचा आटोकाट प्रयत्न असताना मधातल्या काळात त्यांना काही कारणास्तव घरी राहावं लागलं। पण आज त्यांची ही जी पिण्याच्या पाण्याची या भागातल्या माय बहिणींची एक समस्या आहे, ही समस्या निश्चितपणे ते दूर करतील। नाल्यांच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत काय आहे प्रभागामध्ये, कशा प्रकारे काम झालेलं आहे किंवा काय अपेक्षा तुमच्या? आजच्या घडीला या प्रभागात स्वच्छता ही नसल्यासारखीच आहे आणि रस्ते तर बिलकुल पाहण्यासारखे आहेत। बिलकुल रस्त्याचं काम खऱ्या अर्थाने एकदम बोगस झालेलं आहे। पण या येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे राजू वानखेडे जर निवडून आले आणि त्यांच्या जर कुठल्याही आजच्या रोजी जरी समस्या घेऊन गेले तर ते समस्या मार्गी लावतात। मग त्यांना तर ह्या गोष्टी सहजपणे नगरपालिकेच्या फंडातून विविध अनुदानातून करायचे आहेत। त्यामुळे या भागाचा प्रभाग म्हणजे 13 हा भविष्यातला विकासाचा एक केंद्रबिंदू ठरेल की ज्यामुळे या भागाचं कौतुक सर्व वाशिमकर करतील। अशा पद्धतीचा विकास निश्चितच होईल। राजू वानखेडे यांना कशा प्रकारे तुम्ही ओळखून आहात, कसं व्यक्तिमत्व आहे आणि खरंच तुमच्या त्या अपेक्षांवर उतरणार आहेत का? तुमच्या अपेक्षा खरंच ते पूर्ण करतील का असं तुम्हाला का वाटतं? राजू वानखेडे यांचं व्यक्तिमत्व एक गेल्या 25-30 वर्षापासून अतिशय लोकप्रिय आहे। लोकप्रिय याच्यासाठी आहे की लोकांना प्रभागात काय पाहिजे असते, पिण्याचं पाणी, त्यांच्या नाल्या, दिवाबत्ती आणि एखाद्या जर प्रभागात जर काही घटना घडली तर त्या घटनेच्या वेळेस नगरसेवक हा धावून आला पाहिजे। राजू वानखेडे हे असं व्यक्तिमत्व आहे ते एका फोनवर सहजपणे उपलब्ध होतं। त्यामुळे लोकांच्याविषयी, युवकांविषयी, या भागातल्या म्हाताऱ्या कुताऱ्या ज्या काही आई बहिणी असतील यांच्यामध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहे। राजू भाऊंना नावानिशी लोक ओळखतात। प्रत्येक घरोघरात त्यांचा नंबर लोकांकडे उपलब्ध आहे आणि ते एखाद्या वेळेस जर त्यांचा नंबर चुकून घेतला गेला नाही किंवा एखादी समस्याच्या वेळेस ते बाहेरगावी असले तरी ते नंतरच्या कालावधीमध्ये त्यांच्यासोबत संपर्क करतात आणि त्यांची समस्या सोडवतात। त्यामुळे ते या भागात अतिशय लोकप्रिय आहेत। या भागाचा जे काही विकास साध्य करायचा होता, मागील कालावधीमध्ये त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी गाडगेबाबा यांचा एक पुतळा होता, त्या पुतळ्याकरता त्यांनी सौंदर्यीकरण तर केलं, पण त्याचं सौंदर्यीकरण करत असताना जीर्णोद्धारसुद्धा चांगल्या पद्धतीने केलेला आहे। आणि ह्या अशा कामं आहेत ज्या कामामध्ये त्यांनी कोरोना कालावधीमध्ये एक मोठी समस्या उद्भवली असतानासुद्धा त्यांनी कोरोना कालावधीमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत। दवाखान्यात जाऊन अक्षरशः तिथल्या CS सोबत संपर्क करून कोरोना कालावधीमध्ये विविध लोकांच्या समस्या त्यांनी निवारण केलेले आहे। आणि पिण्याच्या पाण्याचे टँकर हे त्यांचं अहोरात्र सुरू असतं। मग एखादं चांगलं कार्य असू द्या, एखादं दुःखद कार्य असू द्या, त्यांच्या एका फोनवर पिण्याचं टँकर हे या प्रभागातच काय तर वाशिम शहरात कुठेही पोहोचतं। अशा विविध कामामुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात आहे आणि त्यांच्या या कामामुळे, त्यांच्या धडाडीच्या वागणुकीमुळे ते युवकांमध्ये जेवढे लोकप्रिय आहेत तसेच या प्रभागातसुद्धा लोकप्रिय आहे। लहान मुलांना खेळण्यासाठी किंवा वृद्ध महिला पुरुषांना बागडण्यासाठी काही इथे ओपन स्पेस आणि तिथे काही व्यवस्थित गार्डन वगैरेची सुविधा केली गेली आहे का? नगरपालिकाची एक जुनी आमची इथे इमारत आहे ती आमच्या वार्डाला लागूनच आहे, आमच्या प्रभागाला लागूनच आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व असलेलं राजू वानखेडे त्या प्रभागात त्या इमारतीचा किंवा त्या जागेचा निश्चितच सदुपयोग करतील आणि युवकांना म्हणा किंवा बालकांना म्हणा यांच्याकरता ती जी इमारत आहे त्या इमारतीचा जो परिसर आज पडून आहे त्याकरता तिथे चांगल्या प्रकारचं एखादं चांगलं बगीचा म्हणतील किंवा एखादी व्यायामशाळा, अद्ययावत व्यायामशाळा उभारतील अशी मला त्यांच्या वतीने सांगण्यास म्हणजे धाडस होते आहे। मी ही बाब त्यांच्या लक्षातही आणून दिलेली आहे आणि ती निश्चितपणे पूर्ण करतील।
तुम्ही तर राजू वानखेडे सोबत आहातच, पण इतर जनताही त्यांच्यासोबत असायला हवी, यासाठी तुम्ही प्रभागातील जनतेला काही आवाहन करू इच्छिता? मी प्रभागातील जनतेला हेच आवाहन करू इच्छितो की तुमच्या सुखा दुःखात जो व्यक्ती येऊन रात्री बेरात्री उभा राहतो किंवा तुमच्या समस्या सहजपणे निवारण करतो, अशा राजू वानखेड्याकरता आपण घराच्या बाहेर पडून 2 तारखेला आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवत त्यांच्या पंजा या निशाणीवर मोठ्या प्रमाणात बटन दाबावं. तसंही या निवडणुकीमध्ये कोणती जात पात धर्म, मी तर म्हणेल पक्षसुद्धा पाहिला जात नाही, व्यक्ती पाहिल्या जातात. आणि व्यक्ती पाहत असताना लोकांनी राजू वानखेडे या नावाकरता मतदान करावं अशी मी त्यांना सर्व जनतेला या प्रभागातील लोकांना विनंती करतो आणि त्यांचा विजय निश्चित करण्याकरता पुढे यावं अशी त्यांना परत एकदा विनंती सुरू करतो. सार्वत्रिक नगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढत आहोत. मी एक शिवसेनेचा जिल्ह्याचा पदाधिकारी म्हणून आज या प्रभागामध्ये आलो. राजूभाऊ वानखेडे यांच्या प्रचारार्थ आम्ही इथे आलेला आहे. शिवसेनेचा जाहीर पाठिंबा त्यांना यांच्यासाठी आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढत आहे. या प्रभागाचे काम पाहत असताना राजू वानखेडे यांनी अतिशय मोलाचं कामगिरी केलेली आहे. नगरसेवक कसा असावा याचं द्योतक उदाहरण हे राजूभाऊ वानखेडे आहेत. त्यांचे अनेक उपक्रम या प्रभागामध्ये झालेत. अहोरात्र रुग्णांची सेवा असो, पिण्याच्या पाण्याची समस्या असो, नगरपालिकेचं पाणी जर आलं नाही तर स्वतः टँकर लावून मोफत या विभागाच्या लोकांना त्यांनी पाणी पुरवठा केलेला आहे. या नगरपालिकेमध्ये निवडणूक लढत असताना राजूभाऊ वानखेडे हे 100% निवडून येतीलच, परंतु या शहरावरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहत नाही. मी या प्रभागाच्या सर्व मतदारांना जाहीर आवाहन करतो की अशा होतकरू उमेदवाराला आपण प्रचंड बहुमताने निवडून देऊन त्यांना या नगरपालिकेमध्ये सदस्य म्हणून पाठवावं ही विनंती त्यांना मी करतो. राजू वानखेडेंसोबत किती दिवसांपासून जुळून आहात, कशा प्रकारे त्यांना ओळखून आहात? राजू वानखेडे यांच्यासोबत आम्ही 30 वर्षापासून जुळलेलो आहोत. त्यांचं सामाजिक सर्व जे आहे धोरण आहे अतिशय चांगलं आहे. तुम्ही तर आहात सोबत, पण इतर जनतेला काही तुमच्या सोबत त्यांना काही मित्रमंडळींना आवाहन करू इच्छिता? मी माझ्या मित्रमंडळीला व या प्रभागातील जनतेला, शिवसैनिकांना, काँग्रेस कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना असं विनम्र आवाहन करतो की राजू वानखेडे यांच्यासाठी दिनांक 2ला आपण बाहेर निघून सर्वांनी मतदान करायचं आणि त्यांना निवडून द्यायचं, एवढंच आवाहन मी सर्वांना करीत आहे. माझं नाव प्रशांत वसंतराव चौधरी, वार्ड नंबर 13मध्ये राहतो मी. पूर्वीपासून काँग्रेसचं काम आहे माझं. आणि राजूभाऊ वानखेडेला वाशिम शहरामध्ये कोणी पण ओळखते, कुठल्याही गल्लीत कुठेही ओळखते. आणि उमेदवार आपला असा असला पाहिजे दमदार, सगळ्या बाबतीत 1 नंबर. त्यांचं काम चांगलं आहे. भोलेश्वर मंदिराचं काम केलं आणि त्याच्यानंतर लोकांच्या नगर परिषदमधल्या ज्या नाल्या वगैरे त्यांचे काम करून दिले. आणि प्रत्येक कामात कधीही मदत करतात, कधीही ते येतात. आवाज दिल्यानंतर कधी हजर राहतात, रात्री बोलवलं तरी येतात. असे ते मेंबर आहेत आणि खूप लोकप्रिय आणि आमचे आवडते मेंबर आहेत. कोरोना महामारी होऊन गेलेली आहे. या कोरोना महामारीमध्ये तुमच्या घरापर्यंत ते आले होते का? काही अडीअडचण विचारली होती का? विचारली होती त्यांनी. पैशाची काही आवश्यकता आहे का, काही काम आहे का, दवाखाना आहे का, फवारणी वगैरे नगरपालिकेची सर्व काही केली त्यांनी. काय आवाहन कराल इतर जनतेला, प्रभागातील इतर काही जवळचे मंडळी असतील तुमचे मित्रमंडळी? त्या मित्रमंडळीला एकच सांगणं आहे तुमच्या माध्यमातून की सर्व मतदान त्यांनाच करा आणि त्यांना भरघोस मताने त्यांना निवडून द्या. त्यांची अपेक्षापेक्षा जास्त मताने त्यांना जर निवडून दिलं
तर ते अजून जास्त चांगले काम करतील अशी आमची इच्छा आहे. राजू वानखेडे आमच्यासाठी देव माणूस आहे. त्यांना आम्हाला लॉकडाऊनमध्ये खूप मदत केली. ते कशा प्रकारे तुमच्या अडीअडचणीला धावून येतात किंवा कुठल्या अडीअडचणी आतापर्यंत त्यांनी पूर्ण केले? ते आमच्या सर्व अडचणीला धावून येतात आणि माझ्या मुलीला दिवाळी आहे त्याने खूप मदत केली. आम्ही त्याला तुमची मुलगी कुठे आहे आता सध्या? अकोला का बरं? दवाखान्यात ऍडमिट आहे कधी? नाही, डायलिसिसला जाते हप्त्यात 2 जाती. आता आज अमरावती दवाखान्यात दिली सुपरफास्ट मध्ये. आता नगर परिषदच्या आगामी निवडणुका पार पडणार आहेत 2 तारखेला.